नमस्कार माझ्या मुला-मुलींनो आणि नातवांनो। आज माझी जी गोष्ट आहे जी तुम्हाला मी सांगणार आहे ती माझ्या वाचण्यात नुकतीच आली आहे आणि ती तुम्हा मुलींसाठी आहे की जी तुम्ही तुमच्या मुलांना समजावून सांगाल, कारण ह्या गोष्टीतलं जी समज आहे हे तुम्हालाच उमगणार आहे। गोष्टीचं नाव आहे ताटात वाढलेलं भविष्य। ऐका बरं। ती पहाटेची वेळ, सुमारे 5 वाजता सगळी गल्ली अजूनही गाढ झोपेत असायची आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारीत असायची। पेपरवाला देखील याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा आणि दरवेळी म्हणायचा, नमस्कार मॅडम। हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही। आता मी सकाळी 7ला उठू लागले। कदाचित काही दिवस मी त्याला न दिसल्याने चकित झाला असेल। एक रविवार तो सकाळी 9 वाजता माझ्या घरी आला। चेहऱ्यावर काळजी होती पण बोलण्यात आदर। मॅडम, त्याने हात जोडत सांगितले। एक गोष्ट सांगू का? मी हसून म्हटले, नक्की बोला। तो म्हणाला, तुम्ही सकाळी लवकर उठणं का बंद केलं? मी रोज गांधी मार्गावरून सर्वात आधी तुमच्यासाठी पेपर उचलतो आणि विचार करतो मॅडम वाट पाहत असतील म्हणून सर्वात आधी तुमचंच घर गाठतो। मी थोडेसे आश्चर्यचकित झाले। तू एवढ्या लांबून येतोस? हो मॅडम। तिथूनच वितरण सुरू होतं। मग तू झोपेतून किती वाजता उठतोस? 2:30 वाजता। 2:15 वाजपर्यंत तिथे पोचतो। 7 पर्यंत सर्व पेपर वाटून घरी जातो। थोडा वेळ झोपतो आणि मग 10ला दुसऱ्या कामावर निघतो। मॅडम, मुलं मोठी करायची आहेत, शिकवायचं आहे, करावंच लागेल। करावंच लागतंय। त्याचं समर्पण ऐकून मी निशब्द झाले। फक्त एवढंच म्हणू शकले, ठीक आहे, मी तुझी गोष्ट लक्षात ठेवीन। काही वर्षे लोटली। 15 वर्षानंतर तो पुन्हा एके सकाळी माझ्या घरी आला। हातात एक सुंदर आमंत्रण पत्रिका होती। मॅडम, मुलीचं लग्न आहे, सगळ्यांसह जरूर या। मी कार्ड पाहिलं। एक डॉक्टर मुलगी, एक डॉक्टर जावई। आश्चर्यानं विचारलं, तुझी मुलगी? तो हसला आणि म्हणाला, काय बोलताय मॅडम? हो, माझीच मुलगी। तिने MBBS केले आणि जावई MD आहे आणि मुलगा तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे। त्याचा साधेपणा आणि यश बघून काही क्षण मी स्तब्ध झाले। आता निघतो मॅडम, अजून खूप कार्ड वाटायचे आहेत। तो गेला, पण माझ्या मनात एक वेगळंच भावचक्र सुरू झालं। आता ह्याचा दुसरा पाठ मी तुम्हाला उद्या सांगेन मुलांनो आणि माझ्या मुलींनो। नमस्कार।